नमस्कार मंडळी. नोकरी ऑनलाईन केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासन याच्यामार्फत पोलीस शिपाई चालक बँड्समन सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण 17,000 प्लस जागांची या ठिकाणी पदभरती होणार आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्यांची डिटेल्स तुम्हाला mahapolice.go.in ह्या वेबसाईटवर तो ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या जिल्ह्याची माहिती हवी असेल तर वरती आय बटन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता. त्यापूर्वी मी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून मिळाला की नक्की दाबा. आता आपण असा वेळा सुरू करू. पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक बँड्समन सशस्त्र पोलीस व कारागृह शिपाई पदाची 2023 साठी या ठिकाणी पदभरती सुरू झाली. त्याचबरोबर ऑनलाईन ॲप्लिकेशन मित्रांनो पोलीस रिक्रुटमेंट 2024.mahit.org ह्या वेबसाईटवर किंवा www.mahapolice.go.in ह्या वेबसाईटवर ऑनलाईन फॉर्म भरायचा. ऑनलाईन फॉर्म मित्रांनो तुम्हाला 5/3/24 पासून ते 31/3/24 दरम्यान तुम्हाला फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो फीचा विषय मित्रांनो फी असणार आहेत. ज्या 5 घटकांसाठी मित्रांनो ओपनसाठी 450 रुपये फी आणि कास्टसाठी मित्रांनो 350 रुपये फी राहणार. फी मित्रांनो कोणत्याही स्वरूपात नॉन रिफंडेबल फी नसणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स असणार या ठिकाणी पाहणार. यामध्ये आवश्यक कागदपत्रे SSC HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र, जन्म दाखला, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, वैधता असल्यास, संगणक परीक्षा असल्यास, त्याचबरोबर एक मित्रांनो खेळाडू असल्यास, जर मित्रांनो तुम्ही कास्टमध्ये असल्यास कास्ट जर नॉन क्रिमिनलमध्ये येत असले तरी त्याचं सर्टिफिकेट, माजी सैनिक असल्यास त्याचं गृहरक्षक दल याचे प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अनाथ, दिव्यांग, EWS आणि NCC असल्यास त्याची या ठिकाणी तुम्हाला जे डॉक्युमेंट्स असतात या ठिकाणी तुम्हाला द्यायचे. तर मित्रांनो पहिली पोस्ट आहे या ठिकाणी पोलीस चालक गट क. यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण 9,595 जागांची या ठिकाणी पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत या ठिकाणी भरती असणार. त्याचबरोबर ह्या सगळ्यांची डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण जर वय बघितलं तर मित्रांनो एकूण वय असणार आहेत ह्या पदासाठी मित्रांनो 18 ते 28 वर्ष असणार आहेत. कास्टसाठी मित्रांनो 33 वर्ष असणार आहे. मित्रांनो हे वय 31/3/2024 या ठिकाणी काउंट केलं जाणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही कास्टमध्ये असतात या ठिकाणी आरक्षण देण्यात आले. एज्युकेशन एज्युकेशन असणारे मित्रांनो 12वी पास असणं आवश्यक राहणार आहे. ते नसल्यास या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मुक्त विद्यापीठातून या ठिकाणी पूर्व परीक्षा देऊन प्रथम वर्ष उत्तीर्ण असणं आवश्यक राहणार. त्याचबरोबर ते नसल्यास 2 वर्षाचा व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे ITI असणं आवश्यक राहणार. फिजिकल पात्रता असणार आहेत. महिला उमेदवारासाठी हाईट 155 आणि पुरुषासाठी 165 सेंटीमीटर आणि चेस्ट मित्रांनो या ठिकाणी असणार. त्याचबरोबर तृतीय पंथासाठी सुद्धा हाईट आणि चेस्ट या ठिकाणी देण्यात आले आहे. त्याचबरोबर या मित्रांनो तुम्हाला सर्व आरक्षण या ठिकाणी असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला फिजिकल स्टँडर्डचा पहिला मित्रांनो पोलीस शिपाई पदासाठी फिजिकल पात्रता असणार आहेत. पुरुषांसाठी 1600 मीटर 20 गुण, 100 मीटर 15 गुण, गोळाफेक 15 गुण अशी 50 गुणांची. त्याचबरोबर महिलांसाठी मित्रांनो 800 मीटर 20 गुण, 100 मीटर 15 गुण आणि गोळाफेक 15 गुण अशी 50 गुणांची. त्याचबरोबर तृतीय पंथासाठी सुद्धा तेच या ठिकाणी फिजिकल स्टँडर्ड या ठिकाणी देण्यात आले. त्याबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला फिजिकलमध्ये या ठिकाणी किमान 50% गुण या ठिकाणी मिळवायचे आहेत. त्याच्यानंतर तुमची लेखी परीक्षा घेण्यात आली. जी लेखी परीक्षेत मित्रांनो 1/10 या ठिकाणी तुम्हाला उमेदवार या ठिकाणी घेतलं जाणार. त्याचबरोबर लेखी परीक्षेमध्ये किमान 40 मार्क या ठिकाणी पडावे लागणार. लेखी परीक्षा मित्रांनो 90 मिनिटांची या ठिकाणी तुम्हाला त्याच्या जिल्ह्यानुसार या ठिकाणी घेतली जाणार. त्याचबरोबर एक मित्रांनो तुम्हाला संपूर्ण राज्यामध्ये सर्व घटकासाठी एकाच पदाकरता एका दिवशी लेखी परीक्षा या ठिकाणी घेतली जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 5 घटकामध्ये 5 दिवशी या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी या ठिकाणी परीक्षा होणार. म्हणजे या ठिकाणी कॉन्स्टेबलला सर्वच राज्यामध्ये या ठिकाणी एका दिवशी परीक्षा होणार आहे. त्याचबरोबर पुढची पोस्ट मित्रांनो पोलीस चालक. मित्रांनो पोलीस चालक ह्यासाठी मित्रांनो एकूण 1,686 जागा असणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक कार्यालय यामध्ये या ठिकाणी भरती प्रक्रिया असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जर एकूण जागा बघितल्या तर मित्रांनो 1,868 जागा असतात. त्यापैकी मित्रांनो तुम्हाला वयमर्यादा असणार आहेत 19 ते 28 वर्ष या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता आणि कास्टसाठी 33 वर्ष या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. शैक्षणिक अर्हता बघितली शैक्षणिक अर्हता 12वी पास असणं आवश्यक राहणार आहे. नसल्यास या ठिकाणी मित्रांनो तुम्ही मुक्त विद्यापीठावरून डिग्री त्याचबरोबर या ठिकाणी प्रथम वर्ष या ठिकाणी असणं आवश्यक राहणार. त्याचबरोबर फिजिकल स्टँडर्ड जर बघितली तुम्ही फिजिकल स्टँडर्ड असणार आहेत. महिलांसाठी 158 आणि पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर हाईट राहणार. त्याचबरोबर ट्रान्सजेंडरसाठी 158 सेंटीमीटर हाईट या ठिकाणी राहणार. त्याचबरोबर या ठिकाणी अन्य पात्रता बघितली मित्रांनो अन्य पात्रता या ठिकाणी एलिमेंट TR म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्ससाठी या ठिकाणी तुम्हाला परवाना असणं आवश्यक राहणार. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला
फिजिकल स्टँडर्ड असणार आहे. फिजिकल स्टँडर्डमध्ये या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पुरुषांसाठी 1600 मीटर धावणे 30 गुण, गोळाफेक 30 असे 50 गुण. महिलांसाठी मित्रांनो 800 मीटर धावणे 30 आणि गोळाफेक 20 असे 50 गुण. त्याचबरोबर ट्रान्सजेंडरसाठी सुद्धा जे मेल्स आहे त्यांच्यासाठी आणि जे फिमेल्स आहे त्यांच्यासाठी सुद्धा तेच या ठिकाणी फिजिकल स्टँडर्ड राहणार. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पोलीस शिपाई चालक ह्या बाजूला मित्रांनो ट्रायल टेस्ट असणार आहेत 50 गुणांची. 25 मार्क हे हलके मोटर वाहन आणि जीप प्रकारात 25 मार्क या ठिकाणी तुम्हाला ट्रायल टेस्ट या ठिकाणी द्यायचे. त्याच्यानंतर तुमची या ठिकाणी लेखी परीक्षा होणार आहे. शारीरिक परीक्षेमध्ये किमान 50% गुण प्राप्त करणाऱ्यानंतर या ठिकाणी तुमची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेसाठी एका 10 विद्यार्थी या ठिकाणी 100 गुणाची एक्झाम होणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला भरला आहे फॉर्म त्या ठिकाणी तुम्हाला लेखी परीक्षा ही महाराष्ट्रात एका वेळेस या ठिकाणी ड्रायव्हर पदाची घेतली जाणार आहे. त्याचबरोबर पुढची पोस्ट आहे मित्रांनो पोलीस बॅट्समन. मित्रांनो पोलीस बॅट्समन ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला एकूण 41 जागा असणार आहेत. त्यापैकी पोलीस अधीक्षक 24, पोलीस आयुक्त मुंबई 24, पोलीस अधीक्षक बुलढाणा 9, पोलीस आयुक्त चंद्रपूर 8 अशी 41 जागांची या ठिकाणी पदभरती होणार आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला वयोमर्यादामध्ये 18 ते 28 वर्ष असणार आहेत आणि कास्टसाठी मित्रांनो 33 वर्ष असणार आहे. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता या ठिकाणी तुम्हाला 12वी पास असणं आवश्यक राहणार आहे. फिजिकल पात्रता महिलांसाठी 155 सेंटीमीटर हाईट आणि पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर हाईट राहणार. त्याचबरोबर ट्रान्सजेंडरसाठी 155 सेंटीमीटर हाईट पुरुष आणि जेंट्ससाठी मित्रांनो 165 सेंटीमीटर हाईट राहणार. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला बॅट्समनसाठी या ठिकाणी वाद्य जे आहे ते वाद्य वाजवणे आवश्यक राहणार. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही निवड प्रक्रियेमध्ये या ठिकाणी तुम्हाला शारीरिक पात्रता असणार आहेत. पुरुषांसाठी 1600 मीटर 20 गुण, 100 मीटर 15 गुण आणि गोळा 15 असे 50 गुण. महिलांसाठी 800 मीटर 20 गुण, 100 मीटर 15 आणि गोळा 15 30 या ठिकाणी तृतीयपंथ पुरुष आणि फिमेल आणि मेलसाठी या ठिकाणी राहणार आहे. लेखी परीक्षा त्याच्यानंतर तुमची लेखी परीक्षा होणार आहे. फिजिकलमध्ये 50% गुण प्राप्त करण्यानंतर या ठिकाणी एकाच 10 साठी विद्यार्थी लेखी परीक्षेसाठी विद्यार्थी या ठिकाणी बोलवण्यात येणार. त्याच्यानंतर या ठिकाणी मित्रांनो किमान लेखी परीक्षेमध्ये 40 गुण मिळवल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 40 गुण या ठिकाणी मिळवायचे आहेत. लेखी परीक्षेमध्ये या ठिकाणी 90 मिनिटाचा गुण वेळ असणार. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी एकाच पदाकरता या ठिकाणी सर्व घटकामध्ये परीक्षा असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला बॅट्समनसाठी या ठिकाणी एका दिवशी या ठिकाणी तुमची एक्झाम होणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुढची पोस्ट आहे सशस्त्र पोलीस शिपाई. ह्या पदाचे मित्रांनो तुम्हाला एकूण जागा बघितल्या मित्रांनो एकूण 4349 जागा असणार आहेत. त्याचबरोबर राज्य राखीव गट 1 पासून ते 19 गटामध्ये या ठिकाणी तुमची परीक्षा होणार. यामध्ये मित्रांनो तुम्हाला वयोमर्यादा असणार मित्रांनो 18 ते 25 वर्ष, कास्टसाठी 30 वर्ष या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक अर्हता बघितली मित्रांनो शैक्षणिक अर्हता मित्रांनो 12वी पास असणं आवश्यक राहणार. नसल्यास या ठिकाणी मित्रांनो वायसीमधून डिग्रीची पूर्व परीक्षा आणि प्रथम वर्ष उत्तीर्ण आवश्यक राहणार. फिजिकल स्टँडर्ड मित्रांनो फक्त यासाठी पुरुष उमेदवार असणार आहेत. 168 हाईट आणि चेस्ट 79 फुगून 5 सेंटीमीटर जास्त या ठिकाणी राहणार आहे. मित्रांनो ह्याची शारीरिक चाचणी बघितली मित्रांनो शारीरिक चाचणी असणार आहे 5 किलोमीटर 50 गुण, 100 मीटर 25 गुण आणि गोळा 25 गुण अशी 100 गुणाची या ठिकाणी शारीरिक चाचणी होणार. शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण प्राप्त करावे लागतात. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एकाच 10 विद्यार्थी या ठिकाणी लेखीसाठी बोलवले जातात. लेखीमध्ये किमान 40% गुण मिळवल्यानंतर लेखी आणि मैदानी चाचणी याचे एकत्रित गुण करून फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. यामध्ये मित्रांनो एकूण जागा मिळाल्यानंतर एकूण 1800 जागा असणार आहेत. त्यापैकी कारागृह मुंबईसाठी 717, कारागृह पुणेसाठी 513, कारागृह नागपूरसाठी 255 आणि कारागृह औरंगाबादसाठी मित्रांनो 315 जागेची या ठिकाणी पदभरती होणार. यामध्ये मित्रांनो तुम्हाला वयोमर्यादा असणार 18 ते 28 वर्ष असणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो कास्टमध्ये असणार 33 वर्ष आरक्षण राहणार. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता बिलमध्ये शैक्षणिक पात्रता 12वी पास असणं आवश्यक राहणार. नसल्यास या ठिकाणी मित्रांनो मुक्त विद्यापीठ डिग्री असल्यास प्रथम वर्ष उत्तीर्ण होऊन या ठिकाणी असणं आवश्यक राहणार. फिजिकल पात्रता असणार महिलांसाठी 155 सेंटीमीटर, पुरुषांसाठी 165 हाईट लागणार. त्याचबरोबर तृतीय पंथासाठी सुद्धा तेच या ठिकाणी फिजिकल राहणार. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मैदान चाचणी बघितली मित्रांनो मैदान चाचणी असणार आहे 1600 मीटर धावणे 20 गुण, पुरुषांसाठी मित्रांनो 1600 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15 गुण, गोळाफेक 15 असे 50 गुण. महिला उमेदवार या ठिकाणी 800 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15, गोळाफेक 15 अशी 50 गुणाची या ठिकाणी एक्झाम होणार. त्याचबरोबर
तृतीय पदासाठी 30 या ठिकाणी पात्रता राहणार. मित्रांनो लेखी परीक्षेमध्ये किमान 50% गुण मिळवल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फिजिकलमध्ये या ठिकाणी बोलवलं जाणार आहे. फिजिकलसाठी मित्रांनो तुम्हाला 50% गुण प्राप्त करावे लागणार. फिजिकल मित्रांनो 100 गुणाची या ठिकाणी एक्झाम होणार आहे. त्याचबरोबर फिजिकलचा कालावधी या ठिकाणी लेखी परीक्षेत विचार केला मित्रांनो लेखी परीक्षा या ठिकाणी मित्रांनो फिजिकलमध्ये 50% गुण या ठिकाणी तुम्हाला मिळवायचे आहे. यामध्ये एकाच 10 विद्यार्थी या ठिकाणी घेतले जाणार आहेत. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 50 गुण या ठिकाणी मिळवायचे आहेत. त्याचबरोबर लेखी परीक्षेचा कालावधी 90 मिनिटं असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला एकाच घटकातील एकाच दिवशी या ठिकाणी पेपर द्यायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पोलीस शिपाईचे आले बॅट्समन राज्य राखीव दल ह्यांना मित्रांनो काही या ठिकाणी समांतर आरक्षण असणार आहेत आणि सूचना असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला आरक्षण असणार आहे शासकीय नियमानुसार सर्व आरक्षण या ठिकाणी असणार आहेत. त्यामध्ये मित्रांनो अनुसूचित जाती जमाती विजा भज भज क भजड विमप्र इमव SC BC EWS आणि ओपनचं आरक्षण राहणार आहे. त्याचबरोबर समांतर आरक्षणसुद्धा असणार आहेत. म्हणजे सर्वसाधारण महिला खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक अंशकालीन पोलीस पाले गृहरक्षक दल आणि अनाथांचं आरक्षण या ठिकाणी असणार. तेच मित्रांनो बॅट्समन्स आणि कारागृहासाठी या ठिकाणी राखीव राहणार आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाची सूचना आहेत. ऑनलाईन फॉर्मवरती या ठिकाणी उमेदवार एका पदाकरता महाराष्ट्रात एकच घटक या ठिकाणी निवड करू शकतो. म्हणजे जर एकाच घटकातील एकच तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सर्व आरक्षण या ठिकाणी असणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला अर्जदार पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक त्याचबरोबर ह्या पदासाठी मित्रांनो पोलीस शिपाई त्याचबरोबर पोलीस शिपाई चालक बॅट्समन राज्य राखीव दल कारागृह शिपाई अशा 5 पदाकरता प्रत्येकी एक फॉर्म या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन करायचे आहे. त्याचबरोबर फीसुद्धा या ठिकाणी स्वतंत्र द्यायची आहे. ओके तरी होती मित्रांनो महाराष्ट्र शासन याच्यामार्फत 17,000 जागांची या ठिकाणी पोलीस भरती. मित्रांनो व्हिडिओ कसा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. धन्यवाद.